डाटा एंट्री या एक्सेलच्या एका पॉवरफुल व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. कॉम्प्युटरच्या संबंधित जॉबसाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे डाटा एंट्री. ही डाटा एंट्री काय आहे? डाटा कुठून मिळतो किंवा कुठून येतो? मला तर टायपिंग स्पीडने करता येत नाहीये. मग मी डाटा एंट्री कशी करू शकतो? हे काम किती कठीण असेल? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व प्रश्नांचे सर्व शंकांचे उत्तर मिळेल. आज आपण शिकणार आहात डाटा एंट्री बेसिक टू ॲडव्हान्स. यामध्ये 3 लेवल्स आहेत. पहिली बेसिक लेवल, यामध्ये सुरुवातीपासून समजावून घेणार आहोत डाटा एंट्री कशी करायची. दुसरी आहे प्रोफेशनल किंवा ॲडव्हान्स मार्गाने डाटा एंट्री कशी करायची, हे पण तुम्हाला समजवणार आहे. याच्याशी संबंधित तिसरा मुद्दा आहे की ट्रिक्स देऊन प्रश्न सोडवणार आहोत. जे काही प्रश्न निर्माण होतील ते प्रश्न ट्रिक्स देऊन सोडवले जातील. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर डाटा एंट्री आपल्याला पूर्ण समजलेली असेल. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आपल्यासाठी माहितीपूर्ण असेल. नमस्कार, मी आहे भागुजी बुरुड. चला शिकूया या माझ्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे एक्सेलचे वर्कबुक ओपन केले आहे. डाटा एंट्री करण्यासाठी मल्टिपल सॉफ्टवेअर्स आहेत, जसे MS वर्ड, नोटपॅड, MS एक्सेल. अशा मल्टिपल सॉफ्टवेअरच्या माध्यमातून डाटा एंट्रीचे काम केले जाते. सर्वात जास्त पॉप्युलर सॉफ्टवेअर आहे ते एक्सेल. जास्तीत जास्त डेटा एंट्रीचे काम या सॉफ्टवेअरमध्ये होते. म्हणूनच आज आपण डाटा एंट्रीसाठी एक्सेलचा वापर कसा होतो ते पाहणार आहोत. पण लगेचच तुमच्या मनात येऊ शकते की एक्सेल मला चांगल्या प्रकारे आले पाहिजे का? डाटा एंट्री करण्यासाठी एक्सेल मला चांगल्या प्रकारे आले पाहिजे का? फारशी माहिती नसताना मी हे काम करू शकतो का? एक्सेलमध्ये मी एक्सपर्ट असणे जरुरी आहे का? तर याचे उत्तर आहे बिलकुल नाही. डाटा एंट्रीसाठी कंपनीकडून आपल्याला डाटा दिला जातो आणि त्या डाटाला जसे सांगितले असते त्या आधाराने इथे टाईप करून डाटा तयार करायचा असतो. त्यासाठी काही ट्रिक्स, टूल्सचा वापर करून तुम्हाला ते काम करायचे असते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये अशा ट्रिक्स आणि टूल्सच्या बाबतीत तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्या मदतीने एक्सेलमध्ये डेटा एंट्रीचे काम अगदी सहजपणे तुम्ही करू शकाल. भलेही तुम्ही एक्सेलमध्ये एक्सपर्ट नसाल किंवा एक्सेलची जास्त माहिती नसेल. जिथे डेटा एंट्रीचे काम करायचे आहे त्या कंपनीकडून किंवा कॉर्पोरेटकडून आपल्याला डेटा मिळतो. कॉर्पोरेटकडून आपल्याला डेटा मिळतो आणि तो डेटा पाहून आपल्याला काम करायचे आहे. इथे माझ्याकडे एका स्कूलचा डाटा आला आहे, ज्यामध्ये स्टुडंटची माहिती आणि मार्क्स दिलेले आहेत. हा डाटा मला एक्सेलमध्ये एंट्री करायचा आहे. आता मी सरळ एक्सेल वर्कशीटचा उपयोग करणार आहे. इथे पहा, आपल्याला एक्सेलच्या कॉलममध्ये आणायचं असेल तर काय काय करावं लागेल पहा. रोल नंबर, नेम, फादर्स नेम, एज आणि इथे जे सब्जेक्ट दिलेत त्या सब्जेक्टची माहिती. तर डाटा एंट्रीसाठी आपण इथे पहिल्यांदा रोल नंबर केलं, टॅबनी पुढे गेलो, नेम टॅबनी पुढे गेलो, फादर्स नेम झाल्यानंतर एज टॅबनी पुढे गेलो. नंतर इथे सब्जेक्ट दिलेले ते पाहूया आपण. हिंदी, मराठी, इंग्लिश, मॅथ्स आणि सायन्स. हिंदी, मराठी, इंग्लिश, मॅथ्स, सायन्स असे सब्जेक्ट दिलेले. इथे पहा, आता कॉलम टाईप करून झालेले, पण इथे हे सगळे कॉलम सारख्याच रुंदीचे आहेत. इथे नेमला जास्त वेळ जागा लागू शकते. हे नेम आलं. फादर्स नेमला अजून जास्त जागा लागू शकते. नंतर हे सब्जेक्ट्स आहेत, हे ठीक आहे. आता रोल नंबर, इथे पहा रोल नंबर दिलाय 101 पहिला. नंतर नाव आहे निनेश नाव आहे आणि फादर्स नेम शंकर भामे. तर आपण इथे रोल नंबर टाईप केला, नेम
निनेश निनेश केलं. फादर्स नेम शंकर भामी. आता पुढे एज 15 आलं. आता सब्जेक्ट आहेत 46, 92 आणि 95. आणि आता राहिला शेवटचा सब्जेक्ट पुन्हा 92. नंतर इथे टॅबनी मागे जायचं आपल्याला. इथे आलो. नंतर 102 केलं. टॅबनी पुढे 102ला परत दुसरं नाव आहे. इथे भरपूर असे विद्यार्थ्यांचा डाटा आहे आपल्याकडे. तर 102 सनम, फादर्स नेम मनोहर कामी, एज आहे 14, एज 14. आता सब्जेक्ट सुरू झाले 70, 38 आणि 53. पुढे 32, 79 असे हे सब्जेक्ट झाले. आता आपण 2 डाटा एंट्री केलेले आहेत आणि आता इथे आपण पाहणार आहोत आपल्याला काय काय करावं लागेल. आपण इथे पहिल्यांदाच हे कॉलम मोठे करून ठेवले होते त्यामुळं आपल्याला अडचण आली नाही. आता आपण हे सर्व सिलेक्ट करूया. थोडं डिझाईन करावं लागेल किंवा फॉर्मॅटिंग करावं लागेल. तर पहिल्यांदा आपण हे जे आकडे आहेत हे सेंटरला यावे म्हणून होम मेनूमध्ये जाऊया. इथे सेंटरवर क्लिक करूया. म्हणजे हे आकडे सेंटरला आले. ही नावं पण सेंटरला आलेली. हे सेंटरला आणलं. जिथे जिथे तुम्हाला कॉलम कमी पडत असेल तिथे तो कॉलम आपण असा वाढवू शकतो किंवा डबल क्लिक करून असा वाढवू शकतो. आता हा इथे कॉलम जास्तीचा नको होता तर तो डबल क्लिक केल्याने तो कॉलम कमी झाला. तर अशा प्रकारे इथे पण आपल्याला आता कमी करता येईल. पण इथे करायला नको कारण आपल्या पुढच्या डाटा एंट्री जेव्हा होतील तेव्हा एखादं मोठं नाव आलं तर तिथे जागा जास्त लागणार. आता हे झाल्यानंतर आपण फक्त हेडिंगचा कॉलम सिलेक्ट करूया. हेडिंगची लाईन सिलेक्ट झाल्यानंतर आपण याला एक कलर देऊया. हा कलर दिला आणि थोडं अजून ठळक दिसण्यासाठी बोल्ड केली. हेडिंग बोल्ड केलं आणि याला बॉर्डर पण करून टाकली. ऑल बॉर्डर हे दिलं तर आता अजून आपला डाटा चांगला दिसायला. पण ह्या डाटामध्ये अजून आपल्याला एक सूचना दिलेली आहे. ही विद्यार्थ्याची डाटा एंट्री झाल्यानंतर इथे मला प्रत्येक विद्यार्थ्याची टोटल आली पाहिजे. तर इथे आपण टोटल हा कॉलम करूया. टोटल हा कॉलम केला आणि आता आपल्याला इथे विद्यार्थ्याच्या मार्कांची टोटल घ्यायची आहे. विद्यार्थ्याच्या मार्कांची टोटल घ्यायची आहे. तर एक्सेलमध्ये त्यासाठी सोपा मार्ग आहे. इथे इक्वल टू साईन लावा. आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. एका गणिती पद्धतीनेच ही टोटल घेणार आहोत. पण इथे कशी होते ते पहा. हिंदीचे मार्क जे सेलमध्ये आहे त्याच्यावर क्लिक केलं. इथे प्लस साईन केलं. मराठी प्लस इंग्लिश प्लस मॅथ प्लस सायन्स आणि एंटर केलं. तर निनेशची ही इथे टोटल आलेली आहे पहा. निनेशची इथे टोटल आली आणि ही टोटल आलेली असताना आपण इथे हा सिलेक्ट केलेला आहे. इथे एक चौकोन दिसतोय डार्क पहा. इथे आपण कर्सर नेला तर आपला कर्सर प्लस साईनमध्ये कन्वर्ट होतो आणि इथे माऊसवरची लेफ्ट क्लिक करून प्रेस करून ठेवा आणि खाली ड्रॅग करा. दुसरी पण आपल्याला टोटल ऑटोमॅटिक आली. दुसऱ्यांदा आपल्याला असं प्लस प्लस करत जावं लागलं नाही. तर अशा प्रकारे ही डाटा एंट्री आपल्याला सोप्या पद्धतीने करता येते. आता याला पण आपण बॉर्डर करून टाकू. ही बॉर्डर झाली. इथे मी 2 याची डाटा एंट्री करून दाखवलेली आहे. ही डाटा एंट्री करताना मी एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जाण्यासाठी टॅबचा उपयोग करत गेलो आणि थोडेफार इथं ॲडजस्टमेंट करण्यासाठी माऊसचा उपयोग केला. बस एवढंच आणि टायपिंग केलं. याच्यापेक्षा इथे काही मी जास्त फार काही केलंय असं नाही. म्हणून हे डाटा एंट्री ही इथे सोप्या पद्धतीने आपण केली. आता इथे जे कोणी काही एक्सेलची माहिती आहे त्यांना फॉर्म्युला कसा लिहायचा हे पूर्णपणे माहीत आहे. परंतु जर नवीन असतील तर त्यांच्यासाठी हा आपण प्लस प्लस करत फॉर्म्युला लिहिला. आता आपल्याला इथे बेरीज घ्यायची होती म्हणून प्लस साईन वापरलं. गुणाकार करायचा असता तर ॲस्ट्रिक्स साईन वापरलं असतं. भागाकारासाठी डिवाइडचं साईन वापरलं असतं. अशा प्रकारे आपल्याला सोप्या पद्धतीने ही डाटा एंट्री करता येते. आता आपण नेक्स्ट टॉपिककडे वळूया जो आहे
ॲडव्हान्स आणि प्रोफेशनल लेवल ऑफ डाटा एंट्री. हे सर्व समजण्यासाठी मी एक फॉर्मॅट तयार केला आहे. हा जो फॉर्मॅट आहे ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला डाटा एंट्री करायची आहे. तर इथे पहिल्या 2 ओळी सोडून द्या ज्या आपल्याला पुढे हेडिंगसाठी उपयोगात पडणार आहे. तिसऱ्या ओळीपासून आपण हेडिंग करायला सुरुवात करूया. अपॉइंटमेंट आय डी, नेम, जेंडर, एज, पर्पज, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट, डेट, टाईम हे कॉलम्स आपण टाईप करून झालेले. हे सिलेक्ट केलं. याला आपण कलर करूया आणि बोल्ड करूया. पुन्हा थोडा फॉन्ट वाढवूया जरा दिसायला योग्य आहे. आता पहा फॉन्ट वाढवल्यानंतर इथे काही कॉलम्सला जागा कमी पडायला लागली. तर इथे आपण एकतर इथे डबल क्लिक करून एक कॉलम करू शकतो किंवा हे सगळे कॉलम सिलेक्ट करा आणि कुठल्याही 2 कॉलमच्या मध्ये डबल क्लिक करा. सर्व कॉलम रिसाईज होते. सर्व कॉलम रिसाईज झाले. तरी आता डाटा एंट्री पूर्वी ठीक दिसते, पण इथे ॲड्रेसला जास्त जागा लागू शकते, नेमला जास्त जागा लागू शकते. ते आपण पुढे पाहू. तर आपण जरी हे सगळे कॉलम केले असले तरी आपल्याला इथे डाटा एंट्री करायची नाहीये. इथे डाटा एंट्री करायची नाहीये. तर त्यासाठी एक प्रोफेशनल मार्ग आहे. इथे तुम्ही शिकणार आहात फॉर्म ऑप्शन बद्दल. फॉर्म हा एक्सेलचा एक अमेझिंग टूल आहे ज्याचा उपयोग डाटा एंट्रीसाठी केला जातो. तर हा फॉर्म कुठून घ्यायचा आणि तो कसा भरायचा हे पण मी आता सांगणार आहे. जर तुम्हाला ह्या वर्कबुकमध्ये शीट ॲड करायचा असेल तर इथे शेवटी टास्क बारवर एक सर्कलमध्ये प्लस साईन आहे. त्याच्यावर क्लिक केलं की नवीन आपल्याला शीट मिळतं. आता आपण हा डाटा हेडिंग तयार करून घेतलेले आहेत. आता आपण हेडिंगसाठी इथून ह्या दोन्ही पहिल्या ओळी इथपर्यंत सिलेक्ट केला. आपला जिथपर्यंत हे कॉलम्स आलेले आहेत तिथपर्यंत सिलेक्ट केल्या. पुन्हा आता आपण होम मेनूमध्ये आहे आणि इथे मर्ज अँड सेंटर असं ऑप्शन आहे. त्याच्यावर फक्त क्लिक करायचे. तुम्हाला क्लिक केल्यानंतर ह्या दोन्ही रो त्यातले सेल्स सगळे मर्ज झालेले आहेत. आणि आता आपल्याला इथे हेडिंग द्यायचं आहे. व्हिजिटर्स डाटा असं हेडिंग दिलं. आपण परत सिलेक्ट केलं आणि त्याचा फॉन्ट वाढवायचा आहे आपल्याला. हा फॉन्ट वाढवला आणि नंतर बोल्ड पण केला. इथे बोल्डसाठी बी हे साईन आहे त्याच्यावर क्लिक केलं आपण. आता परत हे सिलेक्टेडच आहे. इथे आपल्याला कलर दिला. आपण कलर दिला पण हे व्हिजिटर्स डाटा ही अक्षरं योग्य प्रकारे दिसत नाहीत. म्हणून हे व्हिजिटर्स डाटा एवढं सिलेक्ट करा आणि फॉन्ट कलरला या आणि इथे व्हाईट कलर द्या. तर अशा प्रकारे आपला हा फॉर्म आता तयार झालेला आहे. आता हा फॉर्म पूर्ण आपण सिलेक्ट करू आणि आपल्याला डाटा एंट्री कुठपर्यंत करायची तिथपर्यंत तो सिलेक्ट करा. पहिला आपण 20 नंबरच्या रो पर्यंत घेतलेला आहे आणि आता आपल्याला बॉर्डर करायची. ही बॉर्डर केली आणि आता बाहेर पडूया. इथे नेमसाठी आपल्याला जास्त जागा लागणार आहे ती आपण वाढवून ठेवू जरा. आणि ॲड्रेससाठी पण जास्तीची जागा लागणार आहे. डेटसाठी पण जागा जास्ती लागेल. तर आपला आता फॉर्म हा डाटा एंटर होण्यासाठी हा फॉर्मॅट तयार झालेला आहे. आपला डाटाचा फॉर्मॅट तयार झाल्यानंतर आपण फॉर्म ह्या टूलकडे वळूया. त्यासाठी ह्या टायटल बारमध्ये हे पहिल्या ओळीत टायटल बारमध्ये डाव्या कोपऱ्यात इथे क्विक टूल बार आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दिसते पहा कस्टमाइज क्विक ॲक्सेस टूल बार. यामध्ये खाली आल्यानंतर मोर कमांड्स असं दिसते. त्यावर क्लिक करूया. इथे एक डायलॉग बॉक्स आलेला आहे. या डायलॉग बॉक्समध्ये क्विक ॲक्सेस टूल बारवर क्लिक करा आणि मग ह्या 2 विंडो येतील. ही पहिल्या डाव्या बाजूची विंडो आणि ही दुसरी उजव्या बाजूची विंडो. तर ह्या पहिल्या विंडोमध्ये आपल्याला फॉर्म असं शोधायचे. हे अल्फाबेटिकली अरेंज केलेलं आहे आणि यात आपल्याला फॉर्म शोधायचा आहे. तर इथे एफला आलो आपण. इथे काय आपल्याला फॉर्म दिसला नाही. मग आता काय करायचं तर इथे पहिली एक विंडो दिसते. इथे ड्रॉप डाऊनवर क्लिक करा. इथे आपल्याला कमांड देतात. पॉप्युलर कमांड्स आता पाहत होतो आपण. कमांड्स नॉट इन दी रिबन
ऑल कमांड्स आणि मॅक्रो असे 4 ऑप्शन्स आपल्याला इथे दिसतात. तर आपण आता दुसऱ्या याला जाऊ, कमांड्स नॉट इन रिबन. आणि यात जर आपल्याला फॉर्म मिळाला नाही तर ऑल कमांडमध्ये जाऊ, तिथे तर 100% आपल्याला मिळेल. पण आता पहिल्यांदा आपण कमांड नॉट इन द रिबन त्यावर क्लिक करू. इथे पण आपल्याला फॉर्म शोधायचा आहे. खाली खाली जाऊया. एफ आलं का? एफ आलं. फ्रीज पासून इथून फॉर्म इथे पहिलंच आपल्याला दिसलं पहा. इथून सुरू झाला एफ, इथे फॉर्म दिसला. ह्या फॉर्मला सिलेक्ट करा. क्लिक केल्यावर तो सिलेक्ट होईल. आणि आता इथे दोन्ही विंडोच्या मध्ये दिसणारं ॲडवर क्लिक करा. तो इकडे ॲड झाला आणि आता ओके करा. हा ॲक्सेस टूल बारमध्ये ॲड झाला. आता हे पहा इथे आलेलं आहे. फॉर्म इथे आला. तर आता आपल्याला काय करायचे, फॉर्म आपण इकडे घेतला तर आता आपल्याला काय करायचे की हे हेडिंग जे आहे आपलं, हे हेडिंग सगळं सिलेक्ट करायचं. पहा हेडिंग सिलेक्ट केल्यानंतर ह्या फॉर्मवर क्लिक करायचं. क्लिक केलं, इथे एक विंडो आले, त्याला ओके करा. ओके केल्यानंतर इथे एक विंडो आली. आता ह्या विंडोमध्ये आपले जे कॉलम्स आहेत, जे हेडिंग्ज आहेत, ते सर्व इथे आलेले आहे. पहा सर्व आलेलं इथे. तर इथे आता आपण डाटा एंट्री करणार आहोत. तर हे करत असताना आपण इथे अपॉइंटमेंट आय डी लिहायचे. तो असं लिहूया ES 1001 असं केलं. टॅबनी आलो खाली. नेम शंकर, जेंडर मेल, एज 35, पर्पज इंटरव्ह्यू, ॲड्रेस 45 टेंबी नाका नाशिक, कॉन्टॅक्ट हा कॉन्टॅक्ट आला. आता डेट घ्यायची आपल्याला, ही डेट आली. टाईम हा टाईम टाकला आणि आता इथे न्यूवर क्लिक करूया आपण. न्यूवर क्लिक केल्याबरोबर हा सर्व डाटा इथून ह्या फॉर्मॅटमध्ये आला. पहा पूर्ण डाटा आला. आता दुसरी एंट्री करू. ES 1002 टॅबनी केलं. गणेश, मेल, एज 26, पर्पज पण असं करूया ना, पर्पज मीटिंग असं केलं. ॲड्रेस 15 रविवारपेठ पुणे, कॉन्टॅक्ट, डेट पुन्हा एकच टाकूया आणि न्यूवर क्लिक केलं. ही एंट्री झाली. अशा प्रकारे फॉर्मचा उपयोग करून आपण डाटा एंट्री करू शकतो, जी मी इथे जो फॉर्मॅट आहे त्याच्या डाटा एंट्री झालेली आहे. तर आता इथे फक्त शेवटचा जो कॉलम आहे टाईमचा, तो पूर्ण कॉलम एकदा सिलेक्ट करा, कारण इथे AM PM असं आपल्याला आलं पाहिजे. आणि नंतर इथे होम मेनूमध्येच नंबर या ऑप्शनवर जायचं. इथे ड्रॉपडाऊनवर क्लिक करा आणि इथे टाईमवर क्लिक करा. म्हणजे ह्या कॉलमचा फॉर्मॅट जो सिलेक्ट केलेला भाग आहे त्यामध्ये टाईम असा फॉर्मॅट झाला. आणि आता इथे ह्या कोपऱ्यातल्या ॲरोवर क्लिक करा. इथे आल्यानंतर कस्टमला जायचं. कस्टमला आल्यानंतर आपल्याला इथे ड्रॉपडाऊन खाली यावं लागेल. इथे .0.00 कस्टमला आल्यानंतर 0.00 इथे तुम्ही परत डॉट देऊन पेस्ट द्या इथे आणि AM/TM करा. इथे आपल्याला इथे शॅम्पल दिसते. पहा शॅम्पल दिसते 10:15 AM दाखवलेलं आहे. तर इथे ओके करा. म्हणजे आता आपण जे टायमिंग टाकले होते त्याच्यावर AM आलेलं आहे. PM पण येईल पुढच्या डाटा एंट्री झाल्यानंतर. आता आपण काही ट्रिक्स पाहणार आहोत. त्या ट्रिक्ससाठी पहिला डाटा असा आहे. हा डाटा व्हर्टिकली आपण तयार केलेला आहे आणि तो आपल्या क्लायंटला हॉरिझॉन्टल पाहिजे. तर त्यासाठी हा डाटा पूर्ण सिलेक्ट करा. नंतर कॉपी करा. इथून करा किंवा इथे राईट क्लिक करून इथून कॉपी करा. आणि आपल्याला डाटा समजा इथे पाहिजे, इथे क्लिक करा आणि पेस्टच्या इथे गेल्यानंतर पेस्ट स्पेशलला म्हणजे पहिल्या पेस्टला इकडे वरती क्लिक न करता ह्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा आणि आपल्याला ऑप्शन्स दिसतील. इथं पेस्ट स्पेशल करा, त्याच्यावर क्लिक करा. इथे हा डायलॉग बॉक्स आलेला आहे. त्यामध्ये अनेक प्रकारचे ऑप्शन्स आहेत. त्यातील एकदम शेवटी ओकेच्या वरती जे ऑप्शन आहे ते ट्रान्सपोज असं आहे. त्यावर टिक करा आणि ओके करा. आपला डाटा हॉरिझॉन्टल तयार झाला.
आता पहा हॉरिझॉन्टल तयार झाला. इथे याला हेडिंग, याला बॉर्डर करून घ्या. थोडा डाटा आपल्याला वाढवावं लागेल हा कॉलम. तर अशा प्रकारे हा कॉलम पण व्यवस्थित झाला आपला आणि डाटा पण आपला आडव्या स्वरूपात आला. एरवी हा डाटा असा हॉरिझॉन्टल करण्यासाठी खूप वेळ गेला असता, परंतु ह्या ट्रिकमुळे काही सेकंदात आपण हे करू शकलो. आता दुसरी ट्रिक पाहूया. अनेक वेळा आपल्याला डाटा PDF मध्ये मिळतो किंवा ऑनलाईन सोर्समधून मिळतो. तिथून तुम्ही कॉपी करता व एक्सेलमध्ये आणता. तो एक्सेलमध्ये पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे दिसतो पहा. आता इथे हा डाटा फक्त ह्या पहिल्या कॉलममध्ये आहे, म्हणजे एका 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 सेलमध्ये हा डाटा आहे पहिल्या कॉलमच्या. इकडे पुढे जरी दिसत असला तरी दुसऱ्या याच्यात नाही, तिसऱ्या याच्यात नाही, तो फक्त पहिल्या सेलमध्ये आहे, ह्या कॉलममध्येच आहे. तो आपल्याला कसा पाहिजे होता, सेल वाईज, म्हणजे हे सिरियल नंबर आलं, नाव आलं, ही अमाऊंट आली, ही डिपार्टमेंट आलं वगैरे वगैरे. तर तसा तो नाही आहे. त्यासाठी आता आपल्याला हा डाटा इथून पूर्ण सिलेक्ट करायचा. हा पूर्ण आपण सिलेक्ट केला आणि नंतर आपण गेलो इथे डाटा मेनूमध्ये. हा डाटा मेनू आहे, डाटा टॅब किंवा डाटा मेनू. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यातले टूल्स दिसत आहेत. तर इथे आपल्याला टेक्स्ट टू कॉलम असा टूल दिसतो पहा. ह्या टेक्स्ट टू कॉलम टूलवर आपण क्लिक करूया. इथे क्लिक केल्यानंतर इथे पहिले ऑप्शन दिसते, चूज दी फाईल टाईप दॅट बेस्ट डिस्क्राइब्स युअर डाटा, डिलिमिटेड आणि फिक्स्ड विड्थ. आपण हा डिलिमिटेड असंच ठेवणार आहे आणि नेक्स्ट करणार आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला डिलिमिटर्स असे ऑप्शन्स दिसतात पहा. हे ऑप्शन्स दिसतात. याचा अर्थ असा की तुमचा हा जो डाटा आहे तो सेपरेट कशामुळे झाला आहे, कॉमानी झाला आहे, स्पेसनी झाला आहे, टॅबनी झाला आहे, कसा झाला आहे, सेमिकॉलन लावला आहे किंवा दुसरं अजून काही साईन आहे त्याच्यात. तर आपण इथे जर पाहिलं आपल्या डाटामध्ये, तर आपला डाटा हा कॉमाने सेपरेट झालेला आहे, म्हणून आपण ह्या कॉमावर क्लिक केलं. हे टॅबवरची काढून टाकली, फक्त कॉमावर ठेवली आणि ते ठेवल्यानंतर इथे आपल्याला प्रिव्ह्यू दिसतोय पहा. हा एक कॉलम झाला, हा एक, हा एक, हा एक आणि हा एक. हे आपल्याला योग्य दिसतात. नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर फिनिशवर क्लिक करा. आणि आता इथे विचारलं जातं ह्या विंडोमध्ये की इथे डाटा ऑलरेडी आहे, तुम्हाला रिप्लेस करायचा आहे का. रिप्लेस करायचा असेल तर ओके करा. ओके केल्यावर तो डाटा आपला तयार झाला. आणि रिप्लेस करायचा नसेल तर तुम्हाला दुसरा ठिकाण निवडायला सांगितलं जाईल की अमुक अमुक सेलमध्ये आपला डाटा आला पाहिजे, तो सेल निवडा, मग नंतर पुन्हा ओके. तर आता आपला डाटा हा तयार झालेला आहे. एका सेलमध्ये असलेला डाटा आपण वेगवेगळ्या सेलमध्ये तुरंत आणला, एकदम काही सेकंदात आणला. ही झाली आपली दुसरी ट्रिक. आता अजून एक ट्रिक आपण पाहणार आहोत. इथे पहा, हा डाटा कॉलममध्ये आहे, कॉलम वाईज आहेच आहे, पण यामध्ये काही ब्लँक रोज आहेत. आता हा डाटा फक्त आपल्या माहितीसाठी किंवा आपल्याला सांगण्यासाठी हा थोडा डाटा घेतलेला आहे. पण असा मोठा डाटा असेल तर त्यात अशा जर ब्लँक्स असतील, लाईन्स, ब्लँक ओळी असतील, तर त्या काढायला खूप वेळ जाईल आपला आणि खूप कष्ट लागतील. त्यासाठी काय करावं लागेल, तर हा पूर्ण डाटा सिलेक्ट करा. पूर्ण डाटा सिलेक्ट आणि कीबोर्डवरचं कंट्रोल आणि G ही बटणं दाबा दोन्ही. इथे गो टू नावाचा एक डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे. ह्या डायलॉग बॉक्समध्ये स्पेशलवर क्लिक करा. स्पेशलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ऑप्शन्स मिळतात. तर यातील ब्लँक्स हे ऑप्शन सिलेक्ट करा आणि ओकेवर क्लिक करा. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपल्या ब्लँक रोज ज्या आहेत त्या सर्व सिलेक्ट झालेल्या आहेत. इथे सर्व त्या ब्लँक रोज सिलेक्ट झालेले आहेत. हे डिलीट ऑप्शन तुम्हाला होम मेनूमध्ये मिळेल, त्यावर क्लिक करा आणि इथे जे अनेक ऑप्शन्स दिसतात तर त्याच्यातलं डिलीट शीट रोज यावर क्लिक करा. ह्या सगळ्या ब्लँक रोज डिलीट झाल्या. तर अशा प्रकारे आपण
काही ट्रिक्स पण पाहिल्या. मला वाटते ही डाटा एंट्री आणि त्यासाठी वापरायच्या ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील. आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.